नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजपासून आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिपसाठी गणित विषयाचे जे व्हिडिओ आहेत ते पाहणार आहोत। याच्या अगोदर 2-3 व्हिडिओ इयत्ता 5वी साठी मी बनवलेले आहेत। काय होतं, सुट्टीमध्ये जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा शाळा सुरू झाल्यानंतर आपली डबल रिव्हिजन चालू होते आणि परीक्षेमध्ये आपल्याला खूप चांगलं यश मिळतं। म्हणून जर तुम्ही इयत्ता 4थी मधून 5वी मध्ये गेलेला असाल आणि स्कॉलरशिपची परीक्षा देणार असाल तर नक्कीच तुम्ही अभ्यासाला या सुट्टीमध्ये सुरुवात करा। आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप मधील अंकांची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी याच्यावर आधारित कशा प्रकारे प्रश्न परीक्षेला येतात आणि ते पटकन कसे सोडवायचे हे पाहणार आहोत। याच्या अगोदर आपण संख्या वाचन, रोमन संख्या चिन्हांवरचे प्रश्न पाहिलेले आहेत। आज आपण अंकांची दर्शनी आणि स्थानिक किंमत पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। इयत्ता 5वी स्कॉलरशिपचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला इथे मिळणार आहे। तर पहा, संख्या वाचन मध्ये आपण संख्या वाचायला शिकलो आहोत, अब्जपर्यंतच्या संख्या। मग काय, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी आणि नंतर अब्ज। अब्ज म्हणजे मग त्या संख्येवर किती शून्य आले पाहिजेत? 9 शून्य आले पाहिजे। पहा, 3 आणि 3 6 आणि 3 9। तर आता पहा, दर्शनी किंमत म्हणजे अंक जो आपल्याला दिसतो तीच त्याची किंमत, म्हणजे 3 आहे मग आपण याची किंमत 3च म्हणणार। 9 मग 9 म्हणजे दर्शनी म्हणजे दिसणारी, जो अंक दिसतो तीच। आणि स्थानिक किंमत म्हणजे तो कोणत्या स्थानावर आहे त्याची किंमत। मग एकक स्थानी असेल तर 3ची किंमत 3च येईल। एकक नंतर 9 पहा, दशक स्थानी आहे एकक, दशक, दशक म्हणजे किती? 10, त्याच्यामुळे 9ची किंमत किती होते? 9 दशक म्हणजे 90। या पद्धतीने शतक, हजार, दशहजार, लक्ष। मग लक्ष स्थानावर जेव्हा आता इथे 5 आहे तर मग 5ची किंमत किती आहे? लक्ष आहे। एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष म्हणजे आपण काय म्हणणार? 5 लक्ष किंवा 5 लाख। याप्रमाणे ज्या स्थानावर आहे ती किंमत जेव्हा आपल्याला विचारली जाते तेव्हा आपल्याला स्थानिक किंमत लिहावी लागते। आणि त्याच पद्धतीने विस्तारित मांडणी सुद्धा सोपी आहे। तरी आता स्कॉलरशिप मध्ये याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात हे आपण स्वाध्याय याच्यावर जो दिलेला आहे तो सोडवणार आहोत, म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं करायचं आहे ते समजणार आहे। तर हे माझ्याकडे नवनीतचं मार्गदर्शक आहे, याच्यामध्ये त्यांनी समजावण्यासाठी 3 ते 4 उदाहरणं सोडून दिलेली आहेत आणि इथे आहे स्वाध्याय क्रमांक 3.1। तर आपण स्वाध्यायातले प्रश्न सोडूयात। प्रत्येक प्रश्न कसा समजून घ्यायचा आणि पर्यायावरून पटकन तो कसा सोडवायचा हे पण आपण पाहणार आहोत, कारण एक प्रश्नासाठी आपल्याला साधारणपणे 1 मिनिटाचा वेळ आहे। आता 3.1 मधील पहिला प्रश्न पहा, काय आहे? 80,341 या संख्येतील 0 व 1 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? आता 1 ची स्थानिक किंमत किती आहे? 1च आहे। स्थानिक किंमत विचारले आपल्याला, दर्शनी विचारते तेव्हा जो दिसेल तो अंक, स्थानिक म्हणजे त्या स्थानाची। मग 1 एककच्या घरात आहे म्हणजे 1 ची स्थानिक किंमत 1च आहे। आणि काय सांगितले? 0। मग 0 पहा, एकक, दशक, शतक, हजार, हजारच्या घरामध्ये 0 आहे, परंतु इथे 0 हजारच्या घरामध्ये आहे पहा। परंतु 0 हा कोणत्याही घरात असला तरी त्याची किंमत आपल्याला 0च लिहावी लागेल। मग 0 आणि 1 यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती होईल? 1 हीच होईल। 0 मध्ये 1 मिळवला की 1च होतो, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2। पुढे पहा, 715 आणि 2 स्टार दिलेत, या संख्येतील स्टारच्या जागी येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक 27 आहे, तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता? आता इथे दोन्ही ठिकाणी सारखाच अंक असणार आहे आणि त्यांच्या स्थानिक किमतीतील आपल्याला इथे फरक दिलेला आहे, तर तो फरक आपल्याला फरक पाहून आपल्याला तो अंक ओळखायचा आहे। आता पहा, इथे जर पहा आपण ऑप्शन वरून जर गेलो तर इथे जर आपण स्टारच्या जागी 1 पकडला तर इथे 1 आणि इथे 1 म्हणजे एकक स्थानचा 1, मग त्याची किंमत 1च येईल। आणि दशक स्थानचे 1 ची किंमत किती येतील? 10 येईल। मग 10 मधून जर आपण 1 वजा केला तर मग किती उरतात? 9 उरतात। मग फरक 27 आला का? नाही आला। मग आपल्याला इथे काय घ्यावे लागेल? पहा, 4 घेतलं तर 40 आणि 4, 40 मधून 4 गेल्यावर 36 उरतात। 3 घेऊन पाहूया, 3 घेतलं तर एकक स्थानी 3, दशक स्थानी 3 म्हणजे किती होईल? 30 वजा
3, मग 30 मधून 3 वजा केल्यावर किती उरतात? 27 उरतात. आणि हेच आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण प्रत्येक अंक पडताळत न पाहता असं तोंडी सुद्धा करू शकतो की इथे 1 घेतला तर 10 वजा 1, इथे 4 घेतले तर मग 40 वजा 4, 3 घेतले तर 30 वजा 3 आणि मग 27 येतात. म्हणजे इथे तुम्ही गणित न सोडवता सुद्धा पटकन उत्तर शोधू शकता. यानंतर पहा, पुढील संख्यांपैकी कोणत्या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? म्हणजे 4 कोणत्या स्थानावर सर्वात कमी त्याची किंमत येईल पाहायचं. इथे पहा, एकक, दशक, शतक, हजार. हजार स्थानी आहे म्हणजे 4ची स्थानिक किंमत आहे 4000. इथे पहा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. दशहजार स्थानी आहे म्हणजे 4ची किंमत इथे किती आहे? 4 दशहजार. इथे एकक, दशक, शतक, शतक म्हणजे 400 आणि एकक, दशक, दशक म्हणजे 40. 4 दशक म्हणजे 40. मग सर्वात कमी किंमत विचारली, मग ती कुठे येणार? या अंकामध्ये येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर प्रत्येक वेळेला गणित सोडवत नाही बसायचं, पर्यायावरून सुद्धा तोंडी पटापट गणित सोडवायचे आहेत. गणित चांगलं येण्यासाठी तुमचे पाढेपाठ असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे अजूनही जर तुम्ही पाढेपाठ करायला सुरुवात केली नसेल तर सुट्टीमध्ये आत्ताच रोज पाढे पाहून म्हणा. 1-2 वेळा जर तुम्ही दिवसातून पाढे रोज म्हटले तर पाढे तुमचे पक्के होतील आणि ही जी गणित आहेत ते आपल्याला तोंडी सुद्धा सोडवता येतात. आता पहा, पुन्हा तसाच प्रश्न आहे. 7 स्टार 2 स्टार या संख्येत स्टारच्या जागी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 0 आहे. तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता असेल? म्हणजे दर्शनी किंमत समान आहे आणि स्थानिक किमतीतील फरक 0 आहे. आता जर आपण इथे 2 घेतलं तर एकक, दशक, शतक. मग शतक म्हणजे 200 आणि 2 यांचा फरक 0 येईल का? नाही. 200तून 2 वजा केले तर 0 येईल का? नाही. 0 घेऊन पहा, म्हणजे 7020. मग 0ची इथे एकक स्थानी 0 असला काय आणि इथे शतक स्थानी असला काय? त्यांच्यातील फरक काय राहणार आहे? 0च राहणार आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. यानंतर पहा, 58,279 या संख्येमधील दशहजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीचा व शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती? आता 2020 साली विचारलेला हा प्रश्न आहे. पहा, परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. काय विचारले? दशहजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. मग दशहजार स्थानिक काय आहे? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार 5 आहे. मग 5ची स्थानिक किंमत काय आहे? 5 दशहजार. मग ते लिहून घ्या. 5 दशहजार म्हणजे किती? 5 वर 4 0. पहा, एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार. आणि शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत. दर्शनी म्हणजे जो आहे तोच अंक. मग शतक स्थानी कोण आहे? एकक, दशक, शतक 2 आहे. पहा, मग 2ची दर्शनी किंमत किती? 2च. 2ची स्थानिक किंमत विचारलं असतं तर आपण 200 लिहिलं असतं. आपल्याला विचारलं यांचा गुणाकार. कोणत्याही संख्येला 0ने गुणलं किंवा 0ने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर 0च येतं. मग हे 4 0 ओळीने लिहून टाका. आणि 5 दुने किती? 10. मग कोणता अंक आला? पहा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. म्हणजे तो गुणाकार काय आलाय आपला? 1 लाख. 1 लाख म्हणजे लाख. जेव्हा एखाद्या संख्येपुढे 5 शून्य असतील किंवा 5 अंक असतील तेव्हा तिला लाख म्हणायचं. जेव्हा 7 अंक असतील किंवा 7 शून्य असेल तेव्हा त्याला कोटी. आणि 9 अंक किंवा 9 शून्य असतील तेव्हा ती संख्या अब्ज असते. संख्या पटापट कशा वाचायच्या याचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पहा, आपलं उत्तर आहे 1 लाख. तर कुठे आहे? पहा, 1 लाख. 1 वर 5 शून्य इथे आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 6. 34 लक्ष 2 दशहजार 4000 5 शतक 2 दशक 5 एकक यापासून बनणारी संख्या कोणती? आता जेव्हा असं असतं ना तेव्हा, आता असं जेव्हा दिलं जातं तेव्हा जे दिलंय त्या क्रमाने लिहून घ्यायचं. एखादा अंक जर आपल्याला कमी वाटला तर मग तो आपण घरं मोजून नंतर मांडणार आहोत. 34 लक्ष मांडून घ्या. 2 दशहजार 4000 यानंतर 5 शतक 2 दशक आणि 5 एकक. पाहूया आपण. पहा, 1 2 3 घरानंतर स्वल्पविराम द्या. 2 नंतर द्या. पहिल्यांदा 3 नंतर द्यायचा असतो, नंतर 2 2 आणि 1. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. 34 लक्ष आणि 2च्या स्थानी कोणतं आलेलं आहे? दशहजार स्थान आलेलं आहे. म्हणजे कोणतं आहे आपलं उत्तर? पर्याय क्रमांक 1 हे आहे आपलं उत्तर. पुढचा प्रश्न पहा.
26,586 या संख्येमधील हजार व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज आणि शतक व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज यातील फरक किती? 2019 साली विचारलेला प्रश्न आहे. पहा, परीक्षांना अशाच प्रकारे प्रश्न येतात. आपल्याला काय विचारले? हजार व दशक स्थानच्या स्थानिक किमतींची बेरीज. हजार स्थानिक काय आहे? एकक, दशक, शतक, हजार. 6,000. मग 6,000 लिहून घ्या. आपल्याला बेरीज करायची आहे. त्याच्यानंतर हजार आणि दशक स्थान. मग दशक स्थानी काय आहे? 80. म्हणजे यांची बेरीज काय आली? 6,080. अजून काय विचारलं आपल्याला? शतक व दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किमतींची बेरीज. शतक स्थानी किती आहे? 5 म्हणजे 500 आणि दशक स्थानी किती आहे? 80. 8 आहे म्हणजे 80. मग 580 फरक विचारलाय म्हणून याच्यातून आपण 580 वजा करणार. पहा, शून्यातून शून्य गेले शून्य, 8तून 8 गेले शून्य, शून्यमधून 5 जात नाही, शेजारून घ्या, किंवा 60मधून 5 गेले 55, असं सुद्धा डायरेक्ट केलं तरी चालणार आहे. जेव्हा आपल्याला फरक विचारला जातो तेव्हा आपल्याला तिथे काय करावं लागतं? वजाबाकी करावी लागते. तर किती येणार आहे फरक? 5,500. कुठे आहे 5,500? पर्याय क्रमांक 2 हे आहे आपलं उत्तर. पुढे पाहूया. आता पहा, 33,33,333. कसं ओळखलं? पहा, 33 लाख म्हणजे 33च्या पुढे 5 अंक आहेत. हजार म्हणजे एखाद्या संख्येपुढे 3 अंक. 33,33,333 या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत पुढीलपैकी कोणती? आता कोणत्या संख्येला अधोरेखित केले? पहा, 33 लाख मधल्या एका 3ला केलेला आहे. मग किती? 3च्या पुढे किती अंक आहेत? पहा, 1 2 3 4 5. 5 शून्य म्हणजे हे किती आहेत? 3 लाख. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. 3 लाख. मग 3 वर 5 शून्य कुठे दिसतात? ते पहा, 3 वर 5 शून्य इथे आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. जर असं मोजता नाही आलं तर त्या अंकाच्या पुढे किती अंक आहेत हे पाहायचं आणि तेवढे शून्य आपण पटकन ठेवून द्यायचे आहेत. यानंतर पुढे पाहूया. 4 गुणिले 1,000 अधिक 7 गुणिले 1,00,000 अधिक 5 अधिक 3 गुणिले 10 हे विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे? आता 4 गुणिले 1,000 म्हणजे किती झालं बरं? 4,000. मग आपण इथे पटकन लिहून घेऊया 4,000. प्रत्येक अंक असा लिहून घ्यायचा म्हणजे चुकत नाही. मग 7 गुणिले 1,00,000 म्हणजे हे किती आहेत? 7 लाख. मग 7 लाख म्हणजे 7 वर किती? 5 शून्य येणार आहेत. त्यानंतर काय आहे पहा, 5 अधिक 5 अधिक 3 गुणिले 10. मग याच्यामध्ये 5 सुद्धा मिळवायचे आहेत. 3 गुणिले 10 म्हणजे किती आहे? 3 गुणिले 10 म्हणजे 30 आहे. मग हे काय होईल? 7,40,000. आता पहा, इथे मी व्यवस्थित एकाखाली एक मांडलेला आहे, आपली बेरीज व्यवस्थित यावी म्हणून. आता इथे काय येईल? 5, इथे काय येईल? 3, त्यानंतर 0 4 0 7 म्हणजे किती येईल आपलं? पहा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष म्हणजे किती होईल आपलं? 7,04,035. आता इथे त्यांनी काय केलंय? हे 5 मुद्दाम मध्ये आधी दिलेले आहेत, परंतु आपण उभी मांडणी करताना व्यवस्थित मांडणी करायची आणि बरोबर मोजायचं आहे. आता इथे हे लिहित नाही बसले असं तोंडी सुद्धा करू शकता. पहा, 7 वर 5 शून्य म्हणजे 7,04,000 हे आहे 30 आणि 5 7,04,035. मग कुठे दिसतंय आपल्याला? 7,04,035 इथे दिसते पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढे पहा, आता आपण हे तोंडी करून पाहूया. 5 एके 5 म्हणजे 5 एकक आहेत. 8 गुणिले 1000 म्हणजे 8,000 आहेत. 7 गुणिले 10 म्हणजे 70. 7 10 70. 600 म्हणजे 8,670 आणि त्याच्यामध्ये किती मिळवले? 5 म्हणजे 75. 8,675 कुठे दिसते? पहा, 8,675 पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे आपलं उत्तर. हे तोंडी कसं केलं पहा. 8 गुणिले 1,000 म्हणजे 8,000. 5 गुणिले 1 म्हणजे 5. 7 गुणिले 10 म्हणजे 70. 6 गुणिले 100 म्हणजे 600 म्हणजे 8,670 आणि हे 5 75. काहीही पेन न उचलता सुद्धा आपण असं निरीक्षणाने उत्तर करू शकतो. पुढे पाहूया शेवटचं गणित. 40,56,784 या संख्येतील 4च्या स्थानिक किमतींची बेरीज 5च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे? आता 2017 साली विचारलेला प्रश्न आहे. पहा, 4ची स्थानिक किंमत किती आहे? 40 लाख म्हणजे 4ची स्थानिक किंमत आहे. 4 वर आपल्याला 6 शून्य द्यावे लागतील म्हणजे 4ची स्थानिक किंमत आहे 4 दशलक्ष.
5च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे? 5ची स्थानिक किंमत किती आहे? 1 2 3 4 5 म्हणजे 5 वर 4 शून्य द्यायचे. 1 2 3 4 आणि इथे आपल्याला लिहावं लागेल 5. लिहिताना बरोबर अंक एकाखाली एक लिहायचे आहेत. आता ही झाली 4ची स्थानिक किंमत. 4 दशलक्ष, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. आणि 5ची स्थानिक किंमत पहा इथे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. दशहजार स्थाने आहेत. तर आपल्याला काय करायचे? कितीने जास्त कितीने कमी असं आलं की वजाबाकी करायची. मग पहा वजाबाकी करून घ्या. 0 0 0. आता शून्यातून 5 जात नाही. इकडून एक हातचा घेऊया. इथे 9, इथे 9, 10. सॉरी इथे 10 होतील. मग 10तून 5 गेले 5, 9 9 आणि 3 3. किती आला फरक? पहा पुन्हा 2 अंकानंतर स्वल्पविराम द्या. किती आला फरक? 39,50,000. कुठे आहे 39,50,000? पहा इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये आपलं उत्तर आहे 39,50,000. कसं केलं? जेवढे अंक आहेत त्या अंकाच्या पुढे तेवढे शून्य मांडून घ्यायचे. अंक मांडताना एकाखाली एक मांडायचे आणि त्यांची काय करायची आहे? वजाबाकी करायची आहे. तर या पद्धतीने स्थानिक किमतीवर अशा प्रकारचे प्रश्न येत असतात. या स्वाध्यायामधला आपण 3.1 सोडवलाय. 3.2 3.3 आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर गणित समजली नसतील तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा. ही सगळी गणित तुम्ही स्वतः सोडून पहा म्हणजे परीक्षेमध्ये कशाही प्रकारचा प्रश्न आला तरी तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येईल. व्हिडिओला लाईक करायला विसरले असेल तर लाईक करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण इयत्ता 5वी स्कॉलरशिपसाठी संपूर्ण विषयांचं मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलवर मोफत मिळणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये 3.2 सोबत.